केवळ संतोष देशमुख नव्हे, सोमनाथ सूर्यवंशीची पण कोठडीत हत्या झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी म्हणजे ते एकच आहेत. तर त्यांनी विधानसभेत हाऊसमध्ये सांगितलं की तो हार्ट अटॅकने मेला आणि आता स्पष्ट अहवाल आलाय की तो हार्ट अटॅकने नाही तर मारल्यामुळे ट्रॉमामुळे मेला पोलिसांच्या मारहाणीत आणि त्याच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. हे म्हणजे आता संतोष देशमुखांचं एक आहे. तिथे स्टेट स्पॉन्सर टेरर झाला आणि दुसरीकडे डायरेक्ट स्टेटनेच म्हणजे स्टेटच्या कस्टडीमध्येच मारला गेला. पोलिसांच्या कोठडीमध्ये अशी 2 तरुण माणसं मारली गेली आणि त्यानंतर अनेक गोष्टी घडल्यात म्हणजे आजपर्यंत की यावर्षी मुसलमानांनी मस्साजोगमध्ये ईद पाळली नाही, ईद केली नाही साजरी, केवळ ते गेले अशा प्रकारे. तर या प्रकारचा आपला एक हिरा असलेला मनुष्य गेला म्हटल्यावर अख्ख्या पार्टीने पार्टी लाईन म्हणून मुळं खणून काढायला पाहिजेत की नाही या करणारा. तर इतका वेळ लावला आणि इतका टाळलं गेलं की जर भाजपच्या सरपंचाला न्याय मिळत नाही याचा पण हे कोरटकरांनी म्हणजे कोरटकरांवर दबाव आणला, पण सोलापूरकरांच्या बाबतीत पहा, तुम्हाला लक्षात भिडेंच्या बाबतीत पहा, एकबोटेंच्या बाबतीत पहा, त्यांना म्हणजे अतिरेकवाद म्हणजे आतंकवादी आहेत ते त्यांना सूट मिळते. औरंगाबादहून त्या खुलताबाद पर्यंत, त्याला आता संभाजीनगर असं म्हणतात, तर तिथून त्या खुलताबाद पर्यंत जाताना तुम्हाला कोणताही चांगला टॅक्सीवाला मिळाला तर त्याच्याबरोबर गप्पा मारताना त्या औरंगाबाद शहरामध्ये 7-7 दिवस पाणी नसतं याबद्दल तुला नीट माहिती मिळते. त्याच्यावर कोणी काम करेल नाहीये. औरंगाबादच्या कबरीपेक्षा औरंगाबाद शहरात पाणी कसं येईल यावर काम करण्याची गरज आहे. कुणाल कामरा हा साहसासाठी मी आज मानतो. त्याचा प्रत्येक विनोद बरोबरच आहे असं मी म्हणणार नाही किंवा पण विनोद केला म्हणून त्याला फाशी द्या किंवा हे तोडा, हेबिटॅट तोडा किंवा त्याला पोलिसांमध्ये पकडा, हे मूर्खपणा आहे. तुम्ही प्रेक्षकावर कारवाई करणे हा वेगळा विनोद आहे, तो पोलीस करतायत. नमस्कार, मी आरती कुलकर्णी, वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत राजकीय आणि सामाजिक विश्लेषक राजू परुळेकर. राजू, खूप खूप स्वागत आहे तुमचं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळेस सुद्धा आपण बऱ्याच विषयांवर बोललो होतो आणि त्याला प्रतिसाद सुद्धा प्रेक्षकांचा खूप छान मिळालेला होता. त्या सिरीजचं नाव होतं महाराष्ट्राच्या मनात काय. आता विधानसभा निवडणुकांच्या नंतर महायुतीला घसघशीत बहुमत मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांचं सरकार आलं. सरकार स्थापनेला 100 दिवस झालेले आहेत. पण गेल्या काही दिवसातल्या घटना जर पाहिल्या राजू, तर पुन्हा एकदा विचारावंसं वाटतंय की महाराष्ट्राच्या मनात आत्ता काय चाललंय, आणि ते सांगण्यासाठी तुमच्या इतकी योग्य व्यक्ती कुणी असू शकत नाही. खरं तर हे सरकार जेव्हा स्थापन होत होतं त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात एक अतिशय निर्घृण अशी हत्या झाली आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ती हत्या झाली. त्याच्यानंतर बरेच दिवस ते प्रकरण म्हणावं तसं राज्य पातळीवरच्या बातम्यांमध्ये नव्हतं, नंतर आलं. आणि त्याच्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आपण सगळ्यांनी पाहिले. महाराष्ट्र हादरून गेलेला आहे, त्या धक्क्यातून अजूनही सावरलेला नाही. महाराष्ट्राचे एक निरीक्षक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? केवळ संतोष देशमुख नव्हे, सोमनाथ सूर्यवंशीची पण कोठडीत हत्या झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी म्हणजे ते एकच आहेत. तर त्यांनी विधानसभेत हाऊसमध्ये सांगितलं की तो हार्ट अटॅकने मेला आणि आता स्पष्ट अहवाल आलाय की तो हार्ट अटॅकने नाही तर मारल्यामुळे ट्रॉमामुळे मेला पोलिसांच्या मारहाणीत आणि त्याच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. हे म्हणजे आता संतोष देशमुखांचं एक आहे. तिथे स्टेट स्पॉन्सर टेरर झाला आणि दुसरीकडे डायरेक्ट स्टेटनेच म्हणजे स्टेटच्या कस्टडीमध्येच मारला गेला. पोलिसांच्या कोठडीमध्ये अशी 2 तरुण माणसं मारली गेली आणि त्यानंतर अनेक गोष्टी घडल्यात म्हणजे आजपर्यंत की मशिदीसमोर जय श्रीराम म्हणजे लोकांना रामाचं मंदिर कमी पडायला लागली म्हणून मशिदीसमोर जाऊन श्रीराम श्रीराम करून नाचतात. त्यानंतर आता बीडच्याच एका गावातल्या मशिदीत बॉम्बस्फोट केला एका 2 तरुणांनी. तर या प्रकारची अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत. तर माझं म्हणणं असं की महाराष्ट्राच्या मनात हे नाहीये. मन म्हणजे महाराष्ट्राचं मन म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं मन. तर जनतेला 2 वेळ अन्न, म्हणजे श्रम केले तर त्याचं दाम, श्रमाचं दाम, हाताला काम, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या मिळत नाहीयेत आणि तरुण मुलं पूर्णपणे विस्कटत चालली आहेत त्यांच्या आयुष्य. म्हणजे मी गावागावात फिरतो तर आता असं दिसतंय की एक तर निसर्ग भयंकर रखरखीत झालाय, ओसाड झालाय. निसर्गाचा नाश जो केलेला आहे या अडाणी आणि क्रोनीज लोकांनी, त्याची बरोबरी कशाशी केली जाऊ शकत नाही. आणि असं नाही की केवळ भाजपचं सरकार आहे म्हणून. मी बघतो तर तेलंगणामध्ये पण तेच चाललंय.
म्हणजे आता निसर्गाबद्दल कोणालाच काही वाटत नसेल भारतामध्ये, तर काही दिवसांनी आपण वाळवंट होणार. शिवाय सरकार वाळवंटासारखं करतं ते वेगळं. तर आय डोंट अंडरस्टँड, म्हणजे मला काही कळत नाही की एकतर मुलांची लग्न होत नाहीयेत, मुलींची होत नाहीत, नाही मुलांचीच लग्न होत नाहीयेत गावागावांमध्ये, नोकऱ्या नाही आहेत, सरकारी नोकऱ्या आता सरकारी सगळ्या PSU विकून टाकल्या, सरकारी नोकऱ्या तर नाहीच आहेत, पण उद्योग सुद्धा नवीन काय महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर येत आहेत असं नाही. आणि जे क्रोनी वाढलेले आहेत, म्हणजे सगळ्याच उद्योग देशातले एअरपोर्ट पोर्ट वगैरे हातात घेतलं, त्यांच्याकडे हार्डली 22-23 हजार लोक काम करतात. म्हणजे ते काय उद्योग म्हणजे हे निर्माण करत नाही, एम्प्लॉयमेंट निर्माण करत नाही, रोजगार निर्माण करत नाहीत. रोजगार नेहमीच छोटे आणि मध्यम उद्योग करतात आणि नोटबंदीनंतर ते पार बुडून गेलेले आहेत. GST मुळे त्याचं खच्चीकरण झालेलं आहे. आणि या प्रकारची अर्थव्यवस्था, या प्रकारचं भयानकता, या प्रकारचं तरुणांची विफलता, जो देश जगातला सगळ्यात तरुण देश आहे आपण डेमोग्राफिकली आणि सगळ्याच अर्थाने म्हणजे, आणि तो आपण एक दीड पिढी गेली की आपण म्हातारा देश असणार आहे. एवढी मोठी लोकसंख्या, ती सगळ्यात तरुण असताना आपण त्याचं जर फलित मिळवलं असतं तर ते पुढे म्हातारा झाल्यावर आपल्याला उपयोगी पडलं असतं. आता तर आपल्याकडे काही उरणारच नाही, म्हणजे एक ह्युमन रिसोर्स होता तो सुद्धा आपण दीड पिढी नंतर गमावणार, जो परत आपल्याला कित्येक म्हणजे शेकडो वर्ष लागणार परत यायला. तर या परिस्थितीत आपण अशा भयानक अवस्थेत सापडलेलो आहोत. तर महाराष्ट्राचं मन काय सांगणार, म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र तरुण मुलं तर पूर्णपणे व्यसन, खोटं अध्यात्म, ढोंगी अध्यात्म, पाखंड, धार्मिक द्वेषभावना आणि ड्रग्ज याच्यामध्ये या विळख्यात सापडलेली आहेत. मुंद्रापूरवरून मिळणारी हजारो कोटीची ड्रग्ज जातात कुठे हेच कळत नाहीत शेवटी. पण इथे कोकणापासून ते घाटापर्यंत सगळीकडे मुलांना 20-20 रुपयात ड्रग विकणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत आणि शाळांपासून सुरू करतात. म्हणजे भारताच्याच एकंदर नकाशावर आणि महाराष्ट्राच्या पण एक ऑर्गनाइज पाब्लो एस्कोबार सारखी सिनालोवा किंवा काली किंवा ते मेक्सिको मधल्या अल चॅपोचं कार्टेल आहे, त्याप्रमाणे कार्टेल उभं राहत आहे. मेडेलिन कार्टेल पाब्लो एस्कोबारचं, चॅपोचं सिनालोवा कार्टेल आणि काली असं कार्टेल आपण रूल करते आपल्याला. आणि या सगळ्यामध्ये आपला सगळा तरुण महाराष्ट्रातला कम्प्लीट विस्कटलेला आहे. त्याला जीवनाचा उद्देश कळत नाहीये, त्याला हे कळत नाहीये की आपल्याला जायचं कुठच्या रस्त्याने आहे, त्याला हे कळत नाहीये की आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे. एक त्याला हे कळत नाही की श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, इतर धर्माशी आपलं नातं काय, किंवा आपले सहकारी कोण, आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण, आपले राजकीय विरोधक, या सगळ्याच्या मध्ये त्याला काहीही माहित नाहीये. त्यामुळे खोट्या श्रद्धा आणि पाखंडाला पूर आलाय. म्हणजे तू बघशील गल्ली गल्लीत बाबा बुवा निर्माण झाले. मी कुठेही जातो 2-3 बाबांचे फलक तर नक्की असतात. आणि शिवाय इतर म्हणजे जुने बाबा आहेत त्यांची देवळं तर उभी राहतात आणि मठ उभे राहतात ते वेगळे. बरं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सेक्शुअल असॉल्ट महिलांवर केला जातो, त्या मोठ्या बाबांच्या पण केला जातो, देशात पण केला जातो. तर ते तर कॉमनच आहे. म्हणजे तर अत्र्याने तर बुवा तिथे बाबा, बुवा तिथे बाया असं लिहूनच ठेवलं होतं. तर मुद्दा असा आहे की या सगळ्या चक्रामध्ये तू एक लोकांचं आयुष्य घे, जग, आणि एक जग पॉलिटिशियन्स आहे ज्याच्यामध्ये गद्दार म्हटला तर मलाच म्हटला म्हणून सांगून त्याला हाणा, विनोदाला सहन करू नका, जनसुरक्षा कायदा आणा आणि सगळ्यांना तुरुंगात टाका, अर्बन नक्सल नावाची गोष्ट काहीच नाहीये असं गृह मंत्रालय भारत सरकार म्हणतं RTI मध्ये. इथे अर्बन नक्सल म्हणून मुख्यमंत्री सांगतात की सगळ्यांना पकडा म्हणून. तर जे डावे उदार मतवादी आहेत ते सगळे अर्बन नक्सल आहेत, स्वच्छ वाक्य बोलले. आता डावे उदार मतवादी म्हणजे काय, तर डावे याचा अर्थ असा, डावे उदार मतवादी याचा अर्थ असा की SM जोशी अर्बन नक्सल होते, भगतसिंग अर्बन नक्सल होते, नागगोरे अर्बन नक्सल होते. मग मला असं वाटतं की जयप्रकाश नारायण हे अर्बन नक्सल होते, मग डावे उदार मतवादी. म्हणजे सगळे जे समाज, नितीश कुमार अर्बन नक्सल आहे, जॉर्ज फर्नांडिस अर्बन नक्सल होते, त्यांच्या बरोबर आहे. हा, म्हणजे अर्बन नक्सल ही संकल्पना. त्यामुळे या प्रकारचं नाव देऊन कॉल हिम डॉग अँड शूट हिम असं कायदा आणू पाहतायत मुख्यमंत्री. फडणवीसांना असं वाटतं की हा कायदा त्यांच्या हातात पाहिजे, म्हणजे त्यांचं म्हणजे जे समाजामध्ये
जो काही असंतोष आहे तो कोणी डोकं वर काढेल तर त्याच्यावर तो कायद्याचा रट्टा हाणून त्याला त्याचा नष्ट करता येईल त्याला. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की दमनाची एक लिमिट असते, त्या लिमिट नंतर लोक घाबरायचं सोडतात आणि त्यानंतर फक्त बदनामी. जसे संजय गांधींनी नसबंदीचं केलं होतं ना, एका पॉइंट नंतर संजय गांधी बदनाम झाले. या पलीकडे नसबंदी काय झाली नाही. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की हे कळण्याची मॅच्युरिटी जी लागते, परिपक्वता, त्या प्रकारची राजकीय संस्कृतीच उरलेली नाही महाराष्ट्रात. बरोबर, त्याच्याबद्दल पण आपण बोलू. पण तुम्ही आता म्हणालात की व्यसनांचं प्रमाण वाढत चाललंय, बजबजपुरी झाली आहे, त्याबरोबर धर्म आणि जात या अफूच्या गोळ्या वेळोवेळी तरुणांना दिल्या जात आहेत. कधी इतिहासाचं नाव देऊन असेल, पण आता बीडचा आपण उल्लेख केला, संतोष देशमुख हत्येचा. असं म्हटलं जातं की वंजारी आणि मराठा यांच्यामधल्या संघर्षाचं जे एक टोक आहे ते संतोष देशमुखांच्या हत्येमुळे समोर आलं. तुम्ही एवढं महाराष्ट्रामध्ये फिरता, हे जो जातीचं विखारी विष पसरवण्याचा प्रयत्न चाललाय तो खरंच पोचतोय का महाराष्ट्रापर्यंत? खरंच महाराष्ट्र यावर दुभंगलाय का? मी काय म्हणतो की संतोष देशमुखांच्या हत्येकडे किंवा एकंदरीतच त्या सगळ्या टोळीकडे वाल्मिक कराड, जी धनंजय मुंडे किंवा मुंडे कुटुंबच अख्खच्या आशीर्वादाने जी मोठी टोळी उभी राहिलेली, कार्टेल उभं राहिलेलं आहे बीड भागात, त्यांच्याकडे वंजारी असं बघता कामा नये. कारण त्यांनी अनेक वंजारी कुटुंब उद्ध्वस्त केली, अनेक वंजारी स्त्रियांची म्हणजे त्यांचं त्याच्यात जे गुंड आहेत त्यांनी शीलहरण केलेलं आहे, अनेक गोष्टी अशा केलेल्या आहेत, एक्सप्लॉयटेशन केलेलं आहे. त्यामुळे त्याचा वंजारी विरुद्ध मराठा वगैरे असं काहीही नाही. आता त्याला तसं टोक देणं कोणाला राजकीय दृष्ट्या सोयीचं असेल तर ते देत आहेत. ते मला माहितीये कोण देत आहेत ते. त्याच्यावर आपण जर बोलायचं ठरवलं तर भरपूर बोलू शकतो. परंतु थेट बघायला गेलं तर मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं मोठं नेतृत्व उभं राहू नये आता परत, यासाठी राजकीय सगळ्या शक्ती, RSS प्रयत्न करणारच. कारण त्यांना बहुजनांकडनं ब्राह्मणवादाकडे सत्ता आणायची. आणि ब्राह्मणवाद याचा अर्थ फडणवीस असं नव्हे. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणवाद नव्हे, लक्षात घे. बरोबर. मी तुम्हाला सांगतो की अजितदादा जास्त ब्राह्मण आहे, पवार फॅमिली जास्त ब्राह्मण आहे. ते कसं? पण नाही म्हणजे सी की पवार सांगतात की माझे सगळे सहकारी RSS मध्ये होते, त्यांनी RSSचा बीजेपीचा पाठिंबा दिला, बीजेपीच्या पहिल्या सरकारला अरुणाचल पासून पाठिंबा दिला. त्यांच्या सगळ्या कृतीमध्ये हे आपलं सावरकर स्मारक, त्याचे कोण जनक आहेत, म्हणजे सावरकरांवर भाषण गीत रामायण ऐकतं. या सगळ्या सोयी सवयी ज्या आहेत त्या ब्राह्मणवादी आहेत. तुम्ही आता नाना धर्माधिकाऱ्यांच्या का बाबा कोणत्या अण्णा धर्माधिकाऱ्यांचा टिळा लावणारे एकनाथ शिंदे हे ब्राह्मणवादी आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुमची जात ही तुम्हाला ब्राह्मणवादी बनवत नाही. ब्राह्मणवादी तुम्ही ठरवून बनता. तुम्ही RSS मध्ये गेला की ब्राह्मणवादी बनता, तुम्ही RSS संघ शरण झाला की ब्राह्मणवादी बनता. त्याची खूप कारण आहे, पण त्याच्या खोलात गेलं तर म्हणजे तो एपिसोडच RSS वर होईल, तो जाऊ दे, त्याच्यावर मी खूपदा बोललेलो आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की या प्रकारचं जे नेतृत्व आहे ते निर्माण झालं मराठा समाजामध्ये, तर समस्या अशी की बहुजन नेतृत्व तयार होतं. आणि वंजारी समाजात सुद्धा कोणतं नेतृत्व तयार झालं व्हायला काही हरकत नाही ना. म्हणजे वंजारी समाजात नेतृत्व होऊ नये का? म्हणजे चांगलं नेतृत्व असेल तर कुठच्याही समाजात निर्माण व्हावं. कारण आपल्याकडे ब्राह्मण हा धर्म आहे आणि बाकी जाती आहेत. त्या जातींना वर येण्याचा दुसरा काय मार्ग आहे? त्यांना चांगलं नेतृत्व, शहाणा माणूस, शहाणे लोक. म्हणून नेहमी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की जी जात आहे तिला सुधारायचं असेल तर त्यांच्यातलाच नेता पाहिजे. म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा कायम दिला. ते म्हणले बाहेरच्या जातीतला माणूस येऊन त्यांच्या जातीला सुधरेल हे शक्य नाही. तर या प्रकारचं जे विचार आहे उदारमतवादी, त्याला जे आपण आता हल्ली अर्बन नक्सल म्हणून ओळखतो, जे शाहू महाराज होते, तर त्या शाहू महाराजांच्या विचारसरणीने जर विचार करायचा झाला तर प्रत्येक जातीला एक सकारात्मक विचार करणारा, सृजन निर्माण करणारा नेत्याची गरज आहे. बरोबर. ते निर्माण होऊ नये यासाठी कोणतरी प्रयत्न करत आहे. ती RSS मुख्य त्याचा कल्ट आहे, पण त्याच्या खाली बरेच पदर आहेत आणि त्याला बरंच राजकारण आहे, जिल्ह्यात आहे, गावागावात आहे. संतोष देशमुख हे काही काँग्रेस किंवा अर्बन नक्सल नव्हते, ते भाजपचे सरपंच होते, हे लक्षात घ्या. पण ते ब्राह्मणवादी होते कारण ते भाजपत गेले. त्यामुळे जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा मराठा समाजामध्ये असं वाटायला लागलं की
परंतु लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही RSS ला शरण जाता त्या दिवशी तुमचा बहुजन म्हणून ताकद आहे ती नष्ट होते. हे मी इतक्या वेळा सांगितलं तरी बहुजनांना, ओबीसींना कळत नाही. तर कळत नसेल तर त्यांचं फेट, भवितव्य, डेस्टिनी ही याच मार्गाने जाणार आहे. पण संतोष देशमुखांचा तू उल्लेख केलास, ते भाजपमध्ये होते, बरोबर आहे. एक मिनिट, त्यांना न्याय मिळणं हम्म. हे सर्वात जास्त सोयीचं किंवा जवळचं कोणाला आहे? भाजपच्या पदाधिकाऱ्याला आहे. हो. बरोबर. हम्म. त्यात ते सरपंच होते मस्साजोगचे. हम्म. बरोबर. ते पॉप्युलर होते. यावर्षी मुसलमानांनी मस्साजोगमध्ये ईद पाळली नाही, ईद केली नाही साजरी, केवळ ते गेले अशा प्रकारे. बरोबर. तर या प्रकारचा आपला एक हिरा असलेला मनुष्य गेला म्हटल्यावर अख्ख्या पार्टीने पार्टी लाईन म्हणून मुळं खणून काढायला पाहिजेत की नाही ह्या करणारा. तर इतका वेळ लावला आणि इतका टाळलं गेलं की जर भाजपच्या सरपंचाला न्याय मिळत नाही याचा पण हे कोरटकरांनी, म्हणजे कोरटकरांवर दबाव आणला, पण सोलापूरकरांच्या बाबतीत पहा, तुम्हाला लक्षात, भिडेंच्या बाबतीत पहा, एकबोट्यांच्या बाबतीत पहा, त्यांना म्हणजे अतिरेकवाद, म्हणजे आतंकवादी आहेत ते, त्यांना सूट मिळते. याचं कारण ते प्युअर ब्राह्मण आहे. ब्राह्मणवादी ब्राह्मण ही तर सर्वात महान गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या विरुद्ध बोलणं सुद्धा ब्रह्महत्येचा पातक आहे, म्हणून तुम्ही अर्बन नक्सल ठरता. त्यामुळे संतोष देशमुख हे भिडे, कुलकर्णी, एकबोटे, बोंडे असते तर त्यांना लवकर न्याय मिळाला असता. हे समजून न घेता आपण सगळी समीकरणं आपल्याला हवी तशी बसवत राहतो, त्यामुळे समस्या होतात. आणि मी तुला सांगतो आरती, हे मी इतकं मोकळेपणाने आणि ओपनली बोलतो, त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनाला त्रास होत असेल किंवा हे चुकीचं आहे असं वाटत असेल. हे जर आज बोललं नाही तर कधी बोलायचं? म्हणजे जेव्हा बोलायला सोयीचं असतं, म्हणजे काँग्रेसच्या काळात बोलणं सगळं सोयीचं होतं, म्हणजे तेव्हा सावरकरांचं पण स्मारक उभं राहिलं. बरोबर. तर मुद्दा असा की तेव्हा तर कोणी बोलेल, जेव्हा बोलायला लोक कचरतात तेव्हा बोलणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण जी आपण काय आहोत, आपण पत्रकार आहोत, मूळतः आपण लेखक आहोत, आपण विचार करणारे आहोत. जे सत्य लोकांना सांगायला इतर सर्वजण घाबरतात ते सत्य सांगणं हे आपलं काम आहे, तो आपला धर्म आहे. बाकी कुठचाही धर्म हा अफू आहे. खरंय, धर्म ही अफूची गोळी आहेच. पण राजू, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय न्यायासाठी मागणी करत होते. सगळ्यांना माहिती होतं की वाल्मिक कराड कोण आहे, धनंजय मुंडे आणि त्यांच्या माणसांचं काय चाललेलं आहे, तरी कारवाई होत नव्हती. आणि त्याच्यावर कारवाई करायचं राहिलं बाजूला, मग नंतर महाराष्ट्रामध्ये एक इतिहासाचं राजकारण सुरू झालं. म्हणजे छावा चित्रपट आला आणि मग त्याच्यानंतर औरंगजेब तर क्रूर होताच, म्हणजे संभाजी महाराजांचं स्वराज्यासाठीचं बलिदान, या सगळ्या गोष्टी आपण नाकारत नाहीच होत. पण त्या चित्रपटाच्या नंतर जे औरंगजेबाची कबरच उखडून टाका किंवा हिंदुत्ववादी कसे होते संभाजीराजे आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम हा कसा संघर्ष आहे, याच्यावर सगळं अधोरेखित झालं. त्या सगळ्या पिरियड बद्दल काय तुला म्हणायचंय? अजून मी थोडं अगोदरचं आपण बोललो त्यातलं इनकम्प्लीट जे आहे ते कम्प्लीट करतो. आणि कोणती गोष्ट योगायोग नसते. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबद्दल सरकारने काही निदान संतोष देशमुखांच्या मृत्यूबद्दल बोललं जातंय, आजही येतंय. पण सोमनाथ सूर्यवंशीची कस्टडीत मृत्यू झाला कारण तो आंबेडकरवादी होता, तो वडार समाजाचा होता, म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचं अनसंग अनऑनर्ड LLB विद्यार्थी मृत्यू पावला. कोणाला काही वाटलं नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री सांगतात तो हार्ट अटॅकने गेला, तो ऍक्च्युअल गेलाय पोलिसांच्या मारामुळे. ह्याच्याबद्दल कोणी काय बोललं, हा योगायोग नाहीये. तुला उदाहरण देतो. पंतप्रधान दीक्षाभूमीवर आले तर त्यांनी ते एक नोट लिहिली, ती त्यांच्या अक्षरात नाहीये, पण त्याच्यात शुद्ध लेखनाच्या पण चुका आहेत. आपण खाली सही त्यांनीच केली आहे. आता काय माहिती सही तरी त्यांची आहे का, पण ठीक आहे आपण असं धरून चलो हायपोथेटिकल. दीक्षाभूमीवर तर आले. हा, तर त्यांनी तिथे लिहिताना पहिलं वाक्य बघ, बाबासाहेब आंबेडकर असं लिहिलंय, बाबासाहेब आंबेडकर. हेडगेवार लिहिताना परमपूज्य गुरुजी परमपूज्य डॉक्टर हेडगेवार लिहिलंय. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानकार वगैरे सोडच, पण डॉक्टर सुद्धा नाही लिहिलं त्यांच्या मागे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा अनसंग अनऑनर्ड जातो आणि बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर सुद्धा लिहिलं जात नाही. हे योगायोगा नसतात. हे एका दुर्बल आणि बहुजन समाजाच्या प्रतारणा केलेल्या आयडिओलॉजीचं, फिलॉसॉफीचं हे आपण त्यांच्या तडाख्यात सापडलेलो आहोत. याचं उदाहरण आहे हे. मी तुला सांगतो, आता सोमनाथ सूर्यवंशीचं माझं बोलून झाल्यावर मी त्या संभाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांनी, ती संभाजी महाराजांना हे निश्चित पुरावा आहे. म्हणजे संभाजी महाराजांचे जे
त्या चित्रपटात दाखवलं गेलं हम्म. असं मी ऐकलंय. मी पाहिला नाही चित्रपट. बरं, मी पाहिलं. कारण कोणाचाही मृत्यू अशा प्रकारे रंजकतेने 45 मिनिटं दाखवणं ही स्वतःमध्ये बिभत्स विकृती आहे. ती त्यांना करो. म्हणजे त्या मानाने अमोल कोल्हेंनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं ते सिरीज करताना. नाही, मूळ मुद्दा असा आहे की संभाजी महाराजांचे चरित्रकार जे आहेत, म्हणजे इव्हन राईट विंगर झाले तरी यदुनाथ सरकार अनेकांनी बरोबर. संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल लिहिलं. पण संभाजी महाराजांचा मृत्यू अशा प्रकारे झाला हम्म. याचा ऑथेंटिक कोणताही पुरावा नाही. एके ठिकाणी तर फाशी दिल्याचं लिहिलंय इतिहासकारांचा. मृत्यू फाशी झाली त्याला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्याही प्रकारच्या धर्माच्या मुद्द्यावर झाला नाही. त्याचा पुरावा पण पुढे मी सांगतो. त्यांचा मृत्यू 2 प्रश्नामुळे झाला. एक म्हणजे औरंगजेबाला मूलतः स्वराज्याविषयी आकस होता. कारण त्याचा जो खजिन म्हणजे त्याला दारा शुको वगैरे सगळ्याच्या वेळेला मारताना जो व्यापारी उपयोगी पडलेला विरजी व्होरा म्हणजे त्याचा अडाणी, तो विरजी व्होरा जो आहे त्याची 2दा सुरतेची लूट केली. तेव्हा महाराजांनी 2दा सुरतेची लूट केली. दुसऱ्याच्या लुटवीत तो विरजी व्होरा मेला धक्क्याने. बरोबर. तर संपत्ती जी आहे स्वराज्याची ती प्रचंड वाढलेली. ती संपत्ती कुठे आहे हा पहिला प्रश्न संभाजी महाराजांना विचारला औरंगजेब. खजिना कुठे आहे? आणि दुसरं म्हणजे अकबर जो औरंगजेबाचा मुलगा आहे तो संभाजी महाराजांना येऊन मिळाला. हे धर्माचं आहे का काही? तो येऊन मिळालेला त्यांना. तर तो गेला. तो नंतर इराणला पळून गेला. पण तो गेला त्याच्यानंतर औरंगजेबा खूप संशयी होता. त्याला प्रश्न पडला की आपल्या दरबारातले बरेच लोक फितूर असणार. कारण शिवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा शेवटी रामसिंग आणि हे सगळे भोवती असतानाच पळून आले. म्हणजे असं ते आग्र्याहून त्यांची सुटका करून घेतली त्यांनी आणि त्या पेटरातनं आले. तर हा जो सगळा क्रम आहे तो पाहता आपल्या दरबारातले कोण फितूर आहे हे कळल्याशिवाय आपण जिंकू नाही शकत मराठ्याविरुद्ध. हे माहिती आल्यामुळे हा दुसरा प्रश्न होता. या 2 प्रश्नांचे उत्तर द्यायला नकार दिला म्हणजे स्वराज्याचं रक्षण केलं. याचा धर्माशी काय संबंध नाही. आता पुढचं सांगतो. त्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, थोरले शाहू महाराज, ज्यांना पुण्यश्लोक शाहू महाराज म्हणतात, ते आणि त्यांची महाराणी सुबाई, त्या दोघे जण औरंगजेबाच्या कैदेत होते. कैदेत सापडले. 27 वर्ष होते. या काळामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे बाटवलं गेलं नाही. मूळ मुद्दा असा आहे की शाहू महाराजांनी उलट बेगम म्हणजे त्यांची लालन पालन करणारी बहीण आहे त्यांची, तिच्या नावाने मशीद काढली तिथे. एवढंच नाही तर खुलताबादला खेडच्या लढाईच्या अगोदर अनवाणी चालत जाऊन चादर चढवली होती याच कबरीवर छोटोरल्या शाहू महाराजांनी, संभाजी महाराजांचे जे पुत्र होते ते. तर आता ह्या गोष्टीचा मेळ तू औरंगजेबाच्या पदरी आपल्याला लहानपणापासून एवढं तर माहितीये की शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं संकट मिर्झा राजे जयसिंग होतं. त्यांना ते हातात लिंग घेऊनच एक लिंगजी महाराज जय करत फिरायचे. त्यांना कधी यांनी सांगितलं होतं औरंगजेबाने की मुसलमान व्हा म्हणून. आणि मुसलमान आणि हिंदूंचा रेशो तेवढाच राहिला. जे मुस्लिम झाले हिंदू ते यासाठी झाले की जातीभेदामुळे ह्या सोमनाथ सूर्यवंशी सारखी ज्यांच्यावर गत झाली त्यांना वाटलं इस्लाम हा इक्वॅलिटीचा जनक आहे म्हणून ते इस्लाम. आणि बरं दरबारात औरंगजेबाचं मोठं पद मिळणारच होतं कारण इस्लाम सत्तेला शरण. आता नाही का जात बीजेपीत ईडीची हे पडल्यावर तसा जिजिया कर माफ व्हायचा. कळलं का? त्यामुळे हे जे कर बुडवणे वगैरे सगळं करता आलं ते सगळे उच्चवर्णीय पण घुसले त्याच्यात आणि त्याचे पूर्ण दाखले त्याच्यावर आपण भरपूर बोलू शकू. किंबहुना सरदारांचे 2 मला महाराष्ट्रात माहिती आहे फॅमिली आहेत मोठ्या मराठा सरदारांच्या की फॅमिलीतला एक भाग जो आहे तो मुस्लिम झालेला आहे आणि दुसरा भाग आहे तो हिंदू आहे. बरोबर. तर या लेवलचं राजकारण होतं. तर मूळ मुद्दा हे छावा चित्रपट हा तद्दन बिभत्स आणि भंपक चित्रपट आहे. औरंगजेबाच्या कबरीपुरतं आपण बोलायचं झालं तर ते हिस्टॉरिकल मॉन्युमेंट म्हणून आता त्याच्याकडे पाहायला पाहिजे. 300 वर्षानंतर मध्ययुगातला एक शासक क्रूर होता. तर मध्ययुगातला कोणता हिंदू शासक क्रूर नव्हता. म्हणजे शासक हा क्रूर असणे हे तेव्हा अपरिहार्य होतं. तेव्हा तलवारी घेऊनच लढायचे. असं बघायला गेलं तर आपला अशोक चक्र जे आहे ना तो राजा अशोक आहे. त्याने सगळ्या भावांना मारलं ठार तेव्हा तो सत्तेत बसलाय. त्याने सगळ्या भावांना मारलं आणि अनेक राजपूत राजांनी आपल्या साथीदार वडील सगळ्यांना मारले तुरुंगात टाकले. त्यामुळे ती पद्धतच होती मध्ययुगातली. तर फक्त मुघलांची असं काही नाही. राज्य हवं तर पुढे जाऊन 2 गाद्या झाल्या मराठ्यांच्या पण स्वराज्याच्या. पण त्याचं काय कारण? भाऊबंदकीच ना. पण राजू सातारची गादी आहे आणि कोल्हापूरची गादी का व्हावी? एकच स्वराज्याची गादी असायला पाहिजे आणि सगळं राज्याच्या. बरं एवढा औरंगजेब क्रूर होता त्याने सगळं केल्यावर ते मोगलांना नाही मिळालं. सगळं मिळालं पेशव्यांना.
म्हणजे आता सुद्धा हिंदू मुस्लिमांची भांडणं झाली हो. की मिळतं पेशव्यांना सगळं, हे मिळतं नागपूरला जाऊन RSSच्या कचेरीत. हे कसं काय, हे प्रत्येक वेळेलाच कसं होईल? त्यामुळे तो धर्माचा मुद्दा नसून तो बरोबर. सत्तेचा मुद्दा आहे. पण राजू, छावा चित्रपटाच्या एकूण ट्रीटमेंट बद्दल जरी आक्षेप असले तरी संभाजी महाराजांचं जे योगदान आहे, त्यांचं बलिदान आहे, ते सगळ्यांच्या समोर आलं आणि ज्यांनी वाचलेला नव्हता इतिहास, ज्यांना माहिती नव्हता, त्यांच्या समोर आलं असं एक म्हटलं जातं. पण पुढे जो औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू झाला, त्यामागचा उद्देश काय असावा असं तुम्हाला वाटतं? मी तेच सांगतो की औरंगजेबाची कबर ही हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. जे लोक बोलतात ना ते एकतर जबाबदारीने बोलत नाहीत, दुसरं अतिरेकी आहेत. म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतो, तो मनोहर कुलकर्णी आहे, तर मिलिंद एकबोटे, नंतर ते अनिल बोंडे, अशा टाईपची आणि त्यांच्यासारखे असंख्य माणसं आहेत जी महाराष्ट्रात वेगवेगळे छोटे चॅनल काढून वगैरे, म्हणजे युट्यूब चॅनल काढून बोलत राहतात. बरोबर. त्यांना हे कळत नाहीये की 318 वर्षापूर्वीचा जो शासक होता तो तेव्हाच्या युगातला सर्वात मोठी भूमी ज्याच्या खाली होती, तो राजा होता, सम्राट होता. तेव्हा भारताचा, म्हणजे त्याच्या हाताखाली असणाऱ्या भारताचा GDP 25% होता, म्हणजे आजच्या अमेरिकेपेक्षा पण जरा जास्ती. आणि त्या प्रकारच्या माणसाची कबर ही हिस्टॉरिकल मॉन्युमेंट असं जगभर ओळखलं जातं. ते असं काही खुलताबादचं पर्सनल काहीतरी मॅटर आहे असं नाहीये, ते काय मस्साजोग प्रकरण नाहीये. त्याला स्वतःला मरताना हे माहिती होतं की तो अतिशय पापी आहे. किंबहुना आपण सगळेच आहोत, पण आपल्या सगळ्यांना माहित नसतं किंवा आपण मानत नाही. सगळ्या शासकांनी आपण मरताना पापी आहे म्हणून सांगितलं पाहिजे. ते औरंगजेबामध्ये साहस होतं की त्याने लिहिलंय की मी पापी आहे, माझ्या कडून असंख्य चुका झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली, माझ्या मृत्यूनंतर मला फक्त पुरण्यात यावं आणि एक सब्जाचं झाड लावावं त्याच्यावर, बाकी काही करू नये. तसंच केलं, तसंच आहे ते. त्याच्या भोवती जे केलं राज ठाकरेंनी काल परवा काय सांगितलं भाषणात, ते लॉर्ड कर्झननी केलं. त्यामुळे ते पण हिस्टॉरिकल मॉन्युमेंटच आहे. ते लॉर्ड कर्झननी विचार केला की त्या मध्ययुगात, खरं सांगायचं तर लॉजिक बघ की इंग्रजांना शेवटचा विरोध कोणी केला? बहादूर शाह जफर 1857. म्हणजे औरंगजेबाची लिगसी, पुढचा मोगल शासक होता, त्याला त्यांनी शेवटी ब्रह्मदेशात ठेवला आणि तो मेला तिथे, बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त कबर उखडली कोणी पाहिजे? कर्झनने उखडली पाहिजे. त्याने तिथे बाजूला, म्हणजे सभ्यता आणि सिव्हिलायझेशन नावाची गोष्ट आहे, त्याचं उदाहरण आहे. लॉर्ड कर्झन व्हाईसरॉय असताना ब्रिटनमधनं परमिशन घेऊन संसदेची, त्याने तिथे ते भोवतीचं महिरप आणि ती संगमरवरी उभी केलेली आहे आणि ते हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. आणि त्याचा दुसरा भाग असा आहे की मराठ्यांच्या मराठीमध्ये फक्त मराठी ही जात नाहीच आहे, कुणबी ही जात होती, कुडवाडी ही जात होती. मराठी म्हणजे ब्राह्मणांपासून ते शूद्रांपर्यंत, अतिशूद्रांपर्यंत सगळे मराठेच होते. त्या मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष ही आहे की एवढा मोठा बादशाह परत दिल्लीला, आग्र्याला आपल्या सिंहासनापर्यंत पोहोचू शकला नाही, त्याला इथेच देह ठेवायला लागला. अर्थात त्याने पण ते लिहून ठेवलंय. तर त्या कबरीने कोणालाही हिंदू मुसलमान भाग नाही, त्रास नाही. मी त्या कबरीवर आतापर्यंत तुला विश्वास वाटणार नाही 27 वेळा गेलोय माझ्या आयुष्यात. अनेक फोटो आहेत माझ्याकडे त्या कबरीचे. मी का जातो ते सांगतो. तिथे कोणीच नसतं. त्याचं काही, बघ, जेवढे ब्राह्मण नथुराम गोडसेची पूजा करतात ना, त्याच्या 1% सुद्धा मुसलमान औरंगजेबाला मानत नाही, कळलं. पण ह्यांनी नॅरेटिव्ह असं निर्माण केलं की हा औरंगजेब यांचा देव आहे. काय संबंधच नाही. यांचा देव मात्र नथुराम गोडसे आहे, हे नॅरेटिव्ह निर्माण करणाऱ्यांचा. तर मी तिथे जातो याचं कारण काय, म्हणजे कोणी नसतं. एक औरंगजेबा मानायचे असे पीर आहेत, त्यांचे सुफी संत आहेत, त्यांची एक कबर त्याच्या बाजूला आहे. त्याच्यात बाजूला उतरलं की काही बुकशॉप आहे आणि त्या बुकशॉप मध्ये ती पुस्तकं मिळतात जी पुस्तकं महाराष्ट्र किंवा भारतात इतरत्र कुठेही मिळत नाहीत. मला त्या दिवशी मी अशोक पांडेंची एक हीच चर्चा करत होतो. ते म्हणले, हा यार, मोगलाई खानों के ऊपर मेरे को वो ऐसी किताब मिला है पुरानी की जबरदस्त किताब है वो. तर फक्त खाण्याबद्दलच नाही, संस्कृतीविषयी, आर्किओलॉजी विषयी, विचाराविषयी, इस्लाम विषयी, नॉन इस्लामिक कल्चर विषयी, फुलांविषयी. तुला सांगतो की बर्फ बाबराने आणलं भारतात. तू बाबरनामा वाच. बाबर चिंता काय व्यक्त करतो की ह्या देशामध्ये असे कसे लोक राहतात एवढ्या उष्णतेत बर्फाशिवाय. बर्फ त्याने आपण तयार कर. तर
त्याविषयी इतकी पुस्तकं मिळतात ना, ते बनवायचं कसं म्हणजे पण त्या मग ती काळात. लायब्ररी कोणी मेंटेन लायब्ररी नाहीये, हा. पुस्तकाची दुकानं आहेत चक्क, हा. जत्रेत लागतात तशी. तशी हा. आणि तिथे एक बसलेले असतात कोणतरी गृहस्थ मुस्लिम, आणि ते शांतपणे तुम्हाला म्हणजे त्यांना असं, आणि काही शाल वगैरे असं काय, म्हणजे शाल म्हणजे त्या याच्यावर कबरीवर चढवायला नाही, हा. म्हणजे अशा प्रकारच्या इस्लामिक संस्कृतीमधल्या काही काही गोष्टी असतात ना, त्या गमतीशीर तुला आवडतील, घरात ठेवतो आपण, असं ठेवतो तशा. म्हणजे ताजमहाल तर आपण ठेवतोच ना, म्हणजे लाल किल्ल्यावर ना अजून पंतप्रधान भाषण करतात ना, का बंद केलं त्याने, करतात ना. तर चांगल्या गोष्टी पण इस्लाम मधनं आपल्याकडे खूप आल्यात. बिर्याणी अजून आपण खातो, जिलबी आपण खातो हो. ना, आणि उपासाला जो बटाटा खातो तो आपल्याकडनं नाही आला, पोर्तुगीजांकडनं आलाय. म्हणजे आपल्याकडे उपासाची कुठचीही गोष्ट भारतात आधी 18व्या शतकाच्या अगोदर नव्हती. त्यामुळे उपासाला हे खातात म्हणून कोणी सांगितलं कोणाच ठाऊक. तर या प्रकारचा भोंदू आणि पाखंड जो आहे तो जर वजा केला तर ती कबर आणि त्याच्या भोवतीची ती पुस्तकं आणि ते सगळं पाहण्याजोगं. आणि तुला सांगतो की औरंगाबादहून त्या खुलताबाद पर्यंत, त्याला आता संभाजीनगर असं म्हणतात, तर तिथून त्या खुलताबाद पर्यंत जाताना तुम्हाला कोणताही चांगला टॅक्सीवाला मिळाला तर त्याच्याबरोबर गप्पा मारताना त्या औरंगाबाद शहरामध्ये 7-7 दिवस पाणी नसतं याबद्दल तुला नीट माहिती मिळते. त्याच्यावर कोणी काम करेल नाहीये. औरंगजेबाच्या कबरीपेक्षा औरंगाबाद शहरात पाणी कसं येईल यावर काम करण्याची गरज आहे. तर त्याच्यावर मला दिसत नाही की म्हणजे पहिल्यापासून, म्हणजे खैरेंपासून बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांनी संभाजीनगर द्या, माझा आनंद झाला असतं त्याला नाव संभाजीनगर द्यायला, जर का 7 दिवस लोकांना पाणी मिळालं. ते जर मिळणार नसेल तर औरंगाबाद काय आणि संभाजीनगर काय एकच, कळलं. त्यामुळे आणि आता मी तुला सगळं फोड करून सांगितली औरंगजेबाची कबर मुस्लिम हिंदू करण्याचं सिनेमाचं. त्यामुळे हे सगळं जे आहे ते RSSच्या द्वेषमूलक विषाचं समाजामध्ये होत असलेलं अभिसरण आहे. आणि हे जितक्या लवकर आपण थांबवू शकू तेवढ्या लवकर आपण देश वाचवू, नाहीतर देश तुकडे होतील परत. तुम्ही आता पाणी टंचाईचा उल्लेख केलात, मराठवाड्याचा उल्लेख केलात. आता उन्हाळा जसा जसा तीव्र होत जाणार आहे तसे तसे हे प्रश्न येणार आहेत, दरवर्षीच येतात. पण राजू, नवीन सरकार, अरे उन्हाळ्यात नाही, थंडीत आणि पावसाळ्यात सुद्धा औरंगाबादात पाणी नसतं. आणि ते सुद्धा जाहीर करतात पाणी आहे म्हणून, सकाळी 4 ते 5:30 येणार. मग लोक धावत सुटतात. म्हणजे चांगली चांगली माणसं, त्यांना हे कळत नाही का अरे आपल्या याचं नाव का ठेवा, नाही तर ब ठेवा, नाही तर क ठेवा, डेन्मार्क ठेवा, आपल्या देशाचं नाव ग्रीनलँड ठेवा, गल्फ ऑफ मेक्सिको ठेवा, गल्फ ऑफ अमेरिका ठेवा, पाणी द्या आम्हाला 8 दिवस. असं कोणी का नाही म्हणत? बरोबर. नाही, पण मला असं विचारायचंय की म्हणजे जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुका सुरू होत्या तेव्हा आपण म्हणत होतो की जे नवीन सरकार येईल त्याच्या पुढे ही आव्हानं असतील, हे प्रश्न त्यांना सोडवावे लागतील, महागाई, अर्थव्यवस्था, रोजगार, हे सगळं असताना रोज काहीतरी एक नवीन कीवर्ड येतो. कधी औरंगजेबाची कबर असतं, कधी आणखीन काय प्रशांत कोरटकरचा फोन रेकॉर्ड असतं, मग कुणाल कामराचं गाणं असतं. आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचे जे रिअल इश्यूज आहेत, खरे मुद्दे जे आहेत ते कुठेतरी वाहूनच जातात. मग त्याच्याकडे बघायचं कोणी? रिअल इश्यूज वाहून जाण्याचं कारण राजधर्म न पाळणारी माणसं राज्य करतात. आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले 98% मंत्री हे त्यांनीच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेच आहेत. आणि त्याची कागदपत्र त्यांनी गाड्या भरून आणून सादर केली होती आणि आपण सगळ्यांनी मिटक्या मारत वाचली होती. तर तेच जर त्यांचे सहकारी असतील तर त्यांची कार्यक्षमता पूर्ण वेळ अधिकाधिक लोकांचे पैसे आपल्या घरात नेण्याकडे जाणार, हे काही त्यांना माहित नाही का? तर आता मला सांग की लोकांचं कल्याणकारी राज्य करावं असं ज्या माणसाला वाटतं त्या माणसाने या माणसांना पहिले जेलमध्ये पाठवून आपल्या शुद्ध मंत्रिमंडळ बनवायला पाहिजे की नको? ते बनवलं तर जनसुरक्षा कायद्याची जनसुरक्षा कायदा आणला तर पहिले त्या सगळ्या 98% लोकांना आत टाका. अजितदादा पवारांचा 70,000 कोटीचा घोटाळ्याचं पुढे काय झालं? एकनाथ शिंदेचं प्रकरण ईडी मध्ये गेलेलं, त्यांचा जो सचिव आणि त्यांचा तो बिल्डर मित्र त्याला पकडला होता, म्हणजे विचारणा झाली होती, त्याचं काय झालं? ह्या सगळ्या लोकांनी एवढे पैसे कुठून मिळवले? या सगळ्या लोकांचा एवढा सगळा ताफा मागे पुढे, खऱ्या सिक्युरिटीच्या गाड्या आमच्या पक्षातनं टॅक्स मधून जातात आणि हे MMRDA पासून सगळीकडे जे कामं करतात त्याच्यात ते जे कट खातात ते पैसे म्हणजे कोणाचे? आमचे ना. आणि रोज आता आज 1 एप्रिल आहे, 2 एप्रिल आहे, तर आता नवीन टॅक्स रेजिम सुरू झाली. आपल्याला अजून शेवटी आपण मरून जाईपर्यंत पिळवणूक करणार आहेत आणि ह्यांच्याबरोबर 98% ते भ्रष्टाचारी लोक बसलेत. तर मग हे बघा, मी कसं आहे की 2% जे भ्रष्टाचारी नाहीत असं मानावं
त्यांना भ्रष्टाचारी नाही असं का कसं मानू शकते? कारण गुन्हेगाराबरोबर तू जर उभी राहिलीस खून करताना बरोबर. तरी सुद्धा तू म्हणजे तू त्या गुन्ह्यात सहभागी मानलं जातं कायद्यानुसार. तर 100% हे गुन्हेगार आहेत. त्यामुळे तुला चांगलं जेवण, चांगलं अन्न, चांगली नोकरी, चांगलं पाणी, चांगली हवा काहीच मिळणार नाही. नाहीच मिळणार. कशी मिळणार? हे पण आणि हे जे कामराचा वगैरे वाद आहे ना, तो हा केवळ ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे. आपल्या न्यूनगंडातून आलेला ॲरोगन्स आहे. याचं कारण असं की जर कामराचं राग करायचा ठरवला तर शिंदेनी का राग करावा कामराचा? मला सांग, त्याने कुठे शिंदेचं नाव नावच घेतलं? घेतलेलं नव्हतं. जर शिंदेनी आपल्याला स्वतःला कोर्टात उभं राहून त्या ह्याच्यात म्हणाले की मी सांगतो की माझं डिफेमेशन झालेलं आहे कारण मी गद्दार आहे, हे त्यांना म्हणजे पहिले त्यांना आपला जुलूम ऍक्सेप्ट करायला लागेल आणि मग डिफामेशन तयार होईल. त्यामुळे त्यांची जी हुल्लडबाजी आणि झुंडशाही त्यांच्यात राहुल कनाल सारख्या बंपक माणसांची चाललेली आहे ती ह्या हायपोथेसिसवर चाललेली आहे की आपला साहेब गद्दार आहे म्हणून. तर गद्दार कुणाल कामरा त्यांना कुठे म्हणालाय? बरोबर 39 लोक होते ना, मग त्यांनाही म्हणाला असेल किंवा अजितदादांबरोबरही बरेच लोक गेले त्यांनाही म्हणाला असेल. अरे बरं ते सोडा, स्वतः फडणवीस साहेबांबरोबर बीजेपीतले सगळे कुठे प्रामाणिक आहेत? तेही गद्दार असू शकतात. सगळ्यांना दाढी आहे बऱ्याच जणांना. मी 10 लोक दाखवतो, चष्मा लावतात. ठाण्याला तर बरोबर काहीही संबंध नाही. तो डायरेक्ट म्हणाला असताना नाव घेऊन तर वेगळ्या केस झाली असती म्हणजे काय, तो विनोद सुद्धा स्वीकारायला पाहिजे. कारण तो विनोद सुद्धा तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये तू माहितीये मला ट्रोल करता. आता मी हे बोललो एवढं की ट्रोल करणं इतक्या गोष्टी छळदायक होतात, मी त्या सहन करतो. मी कधीच कोणाला उलट बोलत नाही. मी माझे कॉमेंट ऑफ केलेले नाहीत खालचे. बघ तू सगळे कॉमेंट तसेच आहेत शिव्याचे. परवा मग ते सारस्वत बँकेचं प्रकरण होऊन माझा एपिसोड दाबला तेव्हा ट्रोलिंग तर वाटेल त्या लेवलला केलं. मी कधी एक शब्द बोललो ट्रोलर नाही बोललो. का? त्यांना हक्क आहे ते बोलण्याचा. एवढंच नाही तर केतकी चितळेला आणि इतर लोकांना आत टाकले होते महाविकास आघाडी सरकारच्या वेळेला काहीतरी बोलले लिहिले म्हणून. त्याचा मी विरोध करणारा लेख लिहिला होता. कारण फ्री अँड फेअर डेमोक्रेसीसाठी कोणत्याही लेवलची टीका ही आवश्यकच आहे आणि ती अमेरिकेत किंवा युरोपमध्ये केली जाते. म्हणून तिथे लोकशाही जिवंत आहे, म्हणून इन्स्टिट्यूशन जिवंत. आपण होलिकाव करून ठेवलंय. आधी कोर्ट होलिकाव होते, आता जर नेते होलिकाव जर व्हायला लागले जे भ्रष्ट आहेत एक नंबरचे, त्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेत्या कुठून आल्या? बरं माझी तू लक्षात घ्या, आपण पत्रकार म्हणून प्रगती किती करू. म्हणजे रोल्स रॉयस घेऊन फिरायला लागलो तर तू म्हणशील की राजूने काही पत्रकारितेनं सॉलिड प्रगती केली असं म्हणशील का? शक्य आहे का ते? नाही ना. मग आपला उद्योग जो मूळ आहे त्याच्यावर कुणाल कामरा बोललेला आहे, त्या उद्योगातून आपली इथपर्यंत प्रगती कशी झाली याची उत्तर तुम्हाला देता येतील का? ती देता येणार नसेल तर गप्पा बसा ना. पण त्या कुणाल कामराच्या एकूण व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी भाजपवर सुद्धा तेवढीच टीका होती. टीका म्हणजे व्यंगात्मक, त्यांनी विडंबन. पण विडंबन करणं हे कोणत्याही विडंबनकाराचा हक्क आहे. आणि नरेंद्र मोदी हे सार्वजनिक व्यक्ती आहेत आणि त्यांनी 11 वर्षात चुका केलेल्या आहेत ते दाखवणं आपलं कर्तव्य आहे. ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत. ही इज अँसरेबल टू द पीपल ऑफ इंडिया. त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये तर त्यांच्यावर व्यंगात्मक टीका होणारच. पण राजू, कुणाल कामराच्या सारखा जो विनोद आहे त्या विनोदाबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गुड टेस्ट, बॅड टेस्ट, उपहास असे काही निकष असावेत का? तुला मी एक गोष्ट सांगू का? या जगामध्ये गुड, बॅड आणि अगली सगळ्या प्रकारच्या टेस्ट असलेली माणसं आहेत. बरोबर. त्या प्रकारचे प्रेक्षक आहेत, त्या प्रकारचे श्रोते आहेत, त्या प्रकारचे निर्माते आहेत. कुणाल कामरा हा साहसासाठी मी आज मानतो. त्याचा प्रत्येक विनोद बरोबरच आहे असं मी म्हणणार नाही किंवा पण विनोद केला म्हणून त्याला फाशी द्या किंवा हे तोडा, हेबिटॅट तोडा किंवा त्याला पोलिसांमध्ये पकडा, हे मूर्खपणा आहे. प्रेक्षकावर कारवाई करणे हा वेगळा विनोद आहे. तो पोलीस करतायत. तर पोलिसांना म्युझिक वाजवता येते मला माहित नाही, त्यांचा बँड आहे पोलिसांचं. पण हल्ली विनोद पण करतात, स्टँडअप कॉमेडी सुरू करावी पोलिसांनी. मुंबई पोलिसांची जी योग्यता होती महाराष्ट्र पोलिसांची ती इतकी अद्भुत होती, ती या लेवलला येईल असं एवढं वर्षभरात असं धापकन खाली येईल असं मला वाटलं नव्हतं. आता आली तर ठीकच आहे. म्हणजे आता आपण नवीन काय बघणार होते हे पण बघून घेऊ. आता पोलिसांची स्टँडअप कॉमेडी म्हणजे प्रेक्षकांना समज. एक तर केरळ मधला आहे, त्याला केरळला पाठवलं, त्याला काय माहित पण नाही. म्हणजे तो भरभरला असेल आपल्याला म्हणजे उद्या म्हणजे काय म्हणजे यांची इच्छा काय आहे? बुरखा घालून लोकांनी शो बघायला जावे. उद्या मी संगीत मानापमान बघितलं आणि त्या आवडला नाही मिलिंद एकबोटेला किंवा संभाजी भिडेला आणि मग लगेच पोलिसांनी माझ्यावर समन्स पाठवलं. म्हणजे मी बघायला पण जायचं नाही काय? म्हणजे मी करायचं काय? मी घरात बसायचं आणि टॅक्स भरायचा आणि मोदी पाठवेल तेवढं अन्न 5 किलो खायचं आणि गप बसायचं. अडाणीवर बोलायचं, अंबानीवर बोलायचं नाही, गप बसायचं.
तर तुमचं मत काय आहे? आणि मग नाहीतर जनसुरक्षा, नाहीतर आम्ही अर्बन नक्सल, ही जी दादागिरी आहे ती मोडून काढणं हे प्रत्येक लेखकाचं आणि सृजनात्मक कार्य करणाऱ्या माणसाचं आत्ता आणीबाणीचं कर्तव्य आहे, आणि ते केलंच पाहिजे. राजू, तुम्ही आता एक कॉमेडीची वेगवेगळी उदाहरणं दिलीत. पोलिसांनी सुद्धा कशी केली, सरकार कशी करतंय, आणखीन काय चाललंय. पण एका बाजूला ट्रॅजेडी आहे. तुम्ही राजापूरच्या दंगलीच्या वेळेस तर प्रॉपर स्टँड घेतलेला होता की अशा तो माझा पद्धतीने स्टँड अजून कायम आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर म्हणजे ज्या गावांमध्ये दंगली होतील अशी आपण कल्पना सुद्धा केलेली नव्हती, अशा गावांमध्ये या घटना घडतायत. राजापूरमध्ये घडलं, नागपूरमध्ये मोठी दंगल झाली आणि त्याला सरकारमधलं कोल्ड वॉर आहे ते कारणीभूत आहे अशी सुद्धा चर्चा आहे. हे किती भयानक आहे. सरकारमधलं कोल्ड वॉर कारणीभूत काही प्रमाणात कधी कधी असू शकतो, पण नागपूर सारख्या शहरात 300 वर्षात कधी दंगल नाही आली. दंगल होते आणि त्याची सुरुवात त्या औरंगजेबाच्या कबरीबद्दल आता आपण बोललो, त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स नव्हते. पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले फडणवीस साहेब हे फहीम खानचं घर बुलडोज करतात. पण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत, त्यांना अभय देतात. तर या प्रकारचं ज्युडिशियल कॅरेक्टर सरकारमध्ये नसणं हे या सगळ्याच्या मागचं मूळ आहे. मुसलमानांना तुम्ही दुय्यम नागरिक बनवू इच्छिता, तुमचं हे वाईल्ड ड्रीम आहे ते ठीक आहे, पण एका मॉडर्न रिपब्लिकमध्ये, प्रजासत्ताकामध्ये, आधुनिक जगात तुम्ही हे असं करणं हे वॉर अगेन्स्ट ह्युमॅनिटी आहे. आणि तुमच्या सरकारने तुमच्याच लोकांविरुद्ध एकतर्फी पुकारलेलं हे युद्ध आहे. आणि हे तुम्हाला इव्हेंच्युअली रवांडा रेडिओच्या केसच्या अखेर झाली त्याप्रमाणे तुम्हाला त्या लॉजिकल एंड पर्यंत घेऊन जाईल. हे मी तुला आज सांगतो. रवांडा रेडिओच्या बद्दल थोडस म्हणजे तिथे 2 गट होते, हुत्तू आणि तुत्सू, आणि त्या 2 गटांमध्ये खूप म्हणजे असंच विष पेरलं गेलं. आणि रवांडा रेडिओ म्हणजे बहुसंख्याक जे होते त्यांनी रेडिओ सुरू केला, तो गोदी मीडिया त्यांचा. त्याच्यावरनं दुसऱ्या गटाविषयी वाटेल त्या अफवा पसरवायच्या की ते असं करतात. ते इतकं लेवलला गेलं की जेनोसाइड केलं गेलं छोट्या अल्पसंख्याकांचं, तिथपर्यंत ते गेलं आणि मोठ्या प्रमाणावर तिथे कत्तली झाल्या. आणि ते जागतिक लेवलला तिथे एक मानव संहाराची घटना घडली. म्हणजे ऑलमोस्ट ज्या प्रकारे जूनचं म्हणजे यहुदी लोकांचं हिटलरने केलं त्याच्यापेक्षा भयानक हे झालं की लोकल लेवलला पण झालं ते. तर त्यानंतर त्यांना प्रत्येक शासकाला, प्रत्येक त्या रेडिओच्या मालकाला, त्या संदर्भातल्या सगळ्या उद्योगपती सगळ्यांना पकडून आणून इंटरनॅशनल कोर्टाने शिक्षा दिल्या. आणि शेवटपर्यंत त्याच्यावर अप्रतिम डॉक्युमेंटरी आहे. आणि मी सांगतो तुला की या भारतामध्ये, या अद्भुत देश आहे भारत, आणि प्राचीन संस्कृतीचा खरा अर्थ काय असेल तर गंगा जमनी तहजीब आहे. इथे जो आला तो इथला झाला, एक ब्रिटिश सोडले तर. पण हे ब्रिटिशांचे गुलाम आहेत RSS. ते कधी ब्रिटिशाविरुद्ध बोलणार नाही, ते कधी असं सांगणार नाही महाराणीची कबर खोद म्हणून, कारण नथुराम गोडसेने द्यायचा अर्ज राणीकडे पाठवलेला आपला. तर त्यामुळे त्यांना मोठी परंपरा आहे ब्रिटिशांच्या खबरी असण्याची वगैरे. तर मूळ मुद्दा हा आहे की सगळे जे इथे आले ते इथले झाले आणि इथल्या संस्कृतीत काहीतरी देऊन राहिले. बघ, म्हणजे आपण आज अन्न खातो ना, उपासाला जे आपण खातो, टोमॅटो, म्हणजे इव्हन हापूस आंबा आत्ता खातो पोर्तुगाल, तर बटाटा, सगळे पदार्थ जे आहेत ते कोणीतरी आपल्याला दिलेले आहेत बाहेरून आलेल्या. या प्रकारची जी सरमिळसळ झालेली सुंदर संस्कृती आहे इथली, तिच्या विरुद्ध युद्ध पुकारणारे हे जे RSS कल्ट आहे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर, या लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर टेररिस्ट घोषित केलं जाऊन त्यांचा लॉजिकल न्यायालयामध्ये त्यांच्यावर खटला भरून त्यांना शिक्षा होईल, हे तुझ्या हयातीत तू बघशील. पण राजू, एक प्रश्न असा येतो की हे सगळ्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण जेव्हा छावा बघतो तेव्हा आपण भावनिक होतो. मी नाही होत भावनिक काय, मला काय वाटत नाही. मला मी आता पिक्चर बघितलं पण संभाजी महाराजांच्या चरित्रामुळे तरी आपण भावनिक नक्कीच होतो. तर बऱ्याच वेळेला अशी एक प्रतिक्रिया उमटते, नाही मुस्लिम लोकांना धडा शिकवला पाहिजे, किंवा आपण सगळेजण रोजगार, महागाई, पायाभूत संरचना या सगळ्याला सामोरं जातोय. हे सगळे आपले रोजचे झगडे असताना सुद्धा महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता याला बळी का पडते, धार्मिक द्वेषाला, पण तुला मी एक गोष्ट सांगू का, हे किती खोटं दाखवतात. एकतर औरंगजेब आला चालून म्हणजे मुसलमान आले असं नव्हे ना, त्याच्याकडे 24 तर मुख्य सेनापती हिंदू होते, राजपूत होते. बरोबर.
पुढे ना ते मेवाडमध्ये नेहमी मराठ्यांबद्दल चांगलं बोललं जात नाही. मराठ्यांनी लुटेरीगिरी केली असं म्हणतात. हो. त्याचं कारण माहिती तुला? मराठ्यांनी लुटेरीगिरी केली याचं कारण मोगलांच्या तर्फे सगळ्यात जास्त मराठ्यांना हानी राजपुतांकडनं झाली. ही लक्षात घे. शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास. बरोबर. त्यामुळे जेव्हा हे जे संपूर्ण युद्ध दाखवलं त्या युद्धामध्ये मी पिक्चर नाही बघितलं, तू बघितलंयस, मला सांग त्यांच्यातर्फे लढणारे हिंदू सरदार दाखवलेत का सगळे? नाही, जास्त करून जय एकलिंगजी महाराज म्हणणारे सगळे 24 राजपूत आहेत. सुरजबानपासून इतके हो, म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात अकबरापेक्षा जास्त हिंदू सरदार होते बरोबर. आणि सल्लागार. हो. आता मुद्दा असा आहे, हे जर असतील आणि या बाजूला खुद्द औरंगजेबाचा मुलगाच संभाजीराजांना येऊन मिळत असेल तर ते दाखवलंय. हिंदू मुस्लिम युद्ध आहे का? हो, हो. मुळामध्ये जर संभाजी महाराजांनाही ते चालत असेल, अकबरालाही ते चालत असेल, तर ती राजकीय गोष्ट आहे. ते चालत नाही कोणाला? औरंगजेबाला. कारण औरंगजेबाला आपलं सिंहासन मुलांपासून आणि वडिलांपासून दोघांपासून वाचवायचं असतं. बरोबर. हे बघ, त्याने ज्या दिवशी शहाजहानला मार्गदर्शक मंडळात टाकला हो. 7 वर्षाकरता, मार्गदर्शन. त्या दिवशीपासून त्याला आपल्या सिंहासन पकडून ठेवणं आवश्यक होतं. ते त्याला पकडून ठेवण्याकरता जे लागलं ते त्याने केलं. नाही, बरोबर आहे. औरंगजेबाचा एक मुद्दा झाला, पण मला म्हणायचंय राजू, नाही, हे पण तो सगळे- औरंगजेबाचा मुद्दा हा मुसलमानाचा मुद्दा नाहीये, हे हे बरोबर मी आहे. सांगू इच्छितो. नाही, पण हे जे सगळे नॉन इश्यूज आहेत, मला हे म्हणायचंय की नेहमी काहीतरी कीवर्ड येतो, इतिहासाचं राजकारण केलं जातं, कधी कुणाल कामराचं गाणं, कधी आणखी काय प्रशांत कोरटकरचा फोनो. म्हणजे मला असं म्हणायचंय की हे सगळं आपल्याला कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी केलं जात आहे. 100% हे लक्षात येत नाहीये का नाही, आपल्या बहुसंख्य जनतेच्या? सगळ्यांच्या लक्षात येत आहे. बरं, मग पण आपली लोकसंख्या आणि तरुण वर्गाची हताशता आणि त्यांच्या हाताशी नसलेलं काम आणि कामाला न मिळणारं दाम याच्यामुळे त्यांना तू लक्षात घे की सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढवण्याकरता काहीतरी सिंथेटिक गोष्टीची गरज आहे आणि ती बेस्ट गोष्ट धर्म आहे. मग नितेश राणेंची कोणतीही वक्तव्य आपण सहन करणार आहोत या नाही सगळ्या नाही, ह्याच्यासाठी? आपण कोण सहन करणार आहे? आपण मुख्यमंत्र्यांनी नाही महाराष्ट्राची केली जनता. पाहिजे. हे बघ, लक्षात घे, पहिली गोष्ट, पहिलं आणि महत्वाचं काम गृहमंत्र्यांचं हेच आहे की या प्रकारची वक्तव्य त्यांच्या स्वतःच्या नातलगांनी केली तरी त्यांना थांबवलं पाहिजे. तर आता ही वक्तव्य आपण सहन केली पाहिजे म्हणजे काय? म्हणजे मी महाराष्ट्रभर पदयात्रा काढणार आहे आणि मी उपोषण जिथे करायचं ते करणार, मी माझं करणार, पण मी विरुद्ध सरकार अशी काही तुलना होऊ शकत नाही ना. बरोबर. सरकारने स्वतःचा राजधर्माचं पालन करायचं असेल तर कोणत्याही प्रकारचं धार्मिक तेढ होईल असं कृत्य करण्यापासून आपल्या लोकांना थांबवलं पाहिजे. पण पोलीस कम्युनल आहेत, जजेस कम्युनल आहेत. तो जज सांगतो 11 वर्षाच्या मुलीचे स्तन दाबणं आणि नाडी काढणं ही रेपचा प्रयत्न नव्हे म्हणून, तर मग देशभरातले पुरुष सुटतीलच की, म्हणतील की हे एवढं इथपर्यंत चालतच आहे. म्हणजे या प्रकारची ज्युडिशरी, या प्रकारची सरकार, या प्रकारचे एक्झिक्युटिव्ह, या प्रकारचा गोदी मीडिया, हे सगळं भोवती असताना जे बेकार तरुण आहेत त्यांना त्यातल्या त्यात मजा करण्याची संधी हवी आहे. ते ड्रग घेतात आणि मशिदीत जाऊन बॉम्ब फोडतात. आता पुढे त्यांना मुलं होतील, त्या मुलांना बाहेरचे लोक विचारतील की तुमचे वडील काय करतात, तर ते सांगतील की आमचे वडील मशिदी समोर जाऊन जय श्रीराम म्हणतात. हे कर्तृत्व आहे का? आता हे विचार करण्याचा निरक्षर विवेक नसलेली पिढी, भरकटलेली बहुजनांची तयार केली गेलेली आहे. संभाजी भिडे त्यासाठी अविरत कार्य करतात. मनोहर कुलकर्णी नाव टाकून, आता एक माणूस आपलं मनोहर कुलकर्णी हे सुंदर नाव आहे, मनोहर नाव आहे, पण ते बदलून संभाजी भिडे घेतलं म्हणजे अगोदर काहीतरी कांड केलं असणार. त्याच्या उगाच एवढं नाव बदलतो का? बरं, नाव बदललं, आडनाव पण काहीतरी कारण असणार ना, शोधून काढा. तर या प्रकारचं काम ते करतात आहेत. त्यांनी पकवलेलं आहे. इतक्या वर्ष शाखांवर जाऊन जाऊन माणसांना द्वेषालाच. तुला मला सांग, आतापर्यंत आरएसएस कळ, मी लोकांना वाटतं की मी आरएसएस अजिबात, मला सांग आरएसएसने कोणत्या प्रकारचं सृजन केलंय? क्रिएटिव्ह गोष्ट महान काहीतरी करून ठेवली. आरएसएसचं एक अप्रतिम बनवलेलं शिल्प दाखव, चित्र दाखव, नाटकं दाखव, गाणी दाखव, काहीतरी दाखव मला आरएसएसचं. तो जर्मनीतनं मुंजे घेऊन आलेला ड्रम सोडला तर काय वाजवलंय तेवढं? म्हणणं आहे आम्ही एवढे देशभक्त तयार केले. देशभक्त म्हणजे कोण ठरवतं देशभक्त? म्हणजे ते तुम्ही तुझं मगाशी म्हटले तसे आग लावणारे जे मंत्री आहेत त्यांना आम्हाला देशभक्त, बाळ ठाकरे पण म्हणायचे आम्हाला देशभक्त मुसलमान मान्य. अरे सर्टिफिकेट कोण देणार? तुम्ही देणार. देशभक्त म्हणजे काय? ते देशभक्त आहेत म्हणजे तुम्ही अध्यारोप ठेवलंय. तुम्ही देशभक्त, तुम्ही मंत्रिमंडळातले जे 98% फडणवीसांच्या लोक आहेत ते देशद्रोही आहेत, कारण त्यांनी पैसे खाल्लेत लोकांचे. त्याच्यासाठीच तर त्यांना ईडी मधनं नोटीस आली होती ना फडणवीसांच्या पक्षाकडनं, आणि मग ती मागे घेतली कारण ते मंत्रिमंडळातच गेले सरळ जाऊन. म्हणजे देशद्रोही ते लोक आहेत जे आपल्या कष्टांचे पैसे स्वतःच्या
घर भरण्याकरता वापरतात, ना की ते राजधर्माचं पालन करतात, तर ते देशद्रोही नाही आहेत. त्याच्या पलीकडचा देशद्रोह ते कम्युनल आर्ग्युमेंट करून करतात ते वेगळं. म्हणजे कसं आहे की एक मंत्री आहे, तो फ्रॉड होता, त्याने आयुष्यभर भ्रष्टाचार करून दुबई, लंडन इथे ते घरं घेतली, पैसे काढले, छाप्या खोट्या कंपन्या काढल्या, मनी लॉन्डर केले, सगळं झालं त्याचं. मग ईडीची नोटीस गेली, त्याबरोबर तो पाय धरायला गेला अमित शहाकडे. अमित शहाने सांगितलं हमारी पार्टी में आओ. तो त्यांच्या पार्टीत गेला, पार्टीत मंत्री झाला. मंत्री झाल्यावर त्याला सांगण्यात आलं रोज स्क्रिप्ट येईल. स्क्रिप्ट काय येईल की मुसलमान शत्रू आहेत त्यांना मारा. म्हणजे तो आधी देशद्रोह करून देशांची लूट केली त्याने, आणि आता तो देशद्रोह यासाठी करतोय कारण ती लूट पचावी. बरोबर. ही काय पद्धत झाली? या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये शिक्षा झाली पाहिजे. जगाला कळलं पाहिजे की भारतात अशा प्रकारचे नालायक लोक निर्माण झाले. नाही, खरंय. पण मला असं म्हणायचंय, तुम्ही सत्ताधाऱ्यांबद्दल बोलताय, पण विरोधी पक्ष सुद्धा आहे. म्हणजे आदित्य ठाकरे एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाले की तुम्ही मला दिशा सालियनवर एवढे प्रश्न विचारताय, अधिवेशनाच्या वेळेसच नेमकं हे सगळं आलेलं आहे, पण तुम्ही एकदा आमच्या सगळ्या राजकीय नेत्यांची राऊंड टेबल घ्या आणि महाराष्ट्रापुढचे नेमके प्रश्न काय आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. मीडियाने तरी हे काम करावं. तुम्हाला वाटतं अशा पद्धतीचं काही काम होऊ शकेल इथून पुढे? मार्कंडेय काटजू जे आहेत, जज आहेत रिटायर्ड, त्यांचं एक वाक्य आहे जे कपिल सिब्बलनी त्यांची मुलाखत, ह्या देशाला आता फक्त रेव्होल्युशन वाचवू शकतं. माझा विरोधी पक्षावर शून्य विश्वास आहे. कारण काल मला कोणीतरी सांगत होतं उद्धव ठाकरेंकडे अजून 10 आमदार जात आहेत शिंदे बरोबर. म्हणजे आता जातील किंवा नाही माहित नाही, पण म्हणजे निवडून यायचं इकडे कच्चा माल तयार होतोय, तिकडे पक्का माल जातोय. तर म्हणजे लोकांनी काही मत दिलंय त्याचा काही रिस्पेक्ट आहे की नाही तुम्हाला? म्हणजे आणि ते इथे एका कांदिवलीतल्या एका आमदाराच्या घरीच 10 जण गेलेले, जे पाहिलं त्या पत्रकारानेच मला सांगितलं. तर मला बरं असं झालं तर मला आश्चर्य नाही वाटणार, कारण मला खात्रीच आहे की सगळे भ्रष्ट आहेत आणि या प्रकारचं काम ते करू शकतात. मुद्दा असा आहे की लोकांनी किती वेळा निवडून द्यायचा आणि तरी सुद्धा लोक विश्वासघात करणार. म्हणजे लोकांची विश्वासघात आहे हा, त्या पार्टीशी नाही. म्हणजे जर तुम्ही गद्दार असा शब्द वापरत असाल तर तो अ किंवा ब शी गद्दारी नाही, लोकांनी तुम्हाला मत दिलं त्याच्याशी गद्दारी आहे. त्यामुळे कामरा कोणाबद्दलही बोलला असेल तरी बरोबर अशासाठी बोलला कारण तुम्ही लोकांच्या मताशी गद्दारी केली. तुम्ही राजीनामा द्यायचा आणि निवडून यायचा परत. तुम्ही सत्तेत बसून निवडून आला म्हणजे त्याला आम्ही धरत नाही, कारण ती निवडणूकच मॅनिप्युलेट केली. तुम्ही सवयीचं झालंय राजू आता. लोकांना सवयीचं झालंय म्हणजे लोक दुर्बल आहेत. एक हे बघ, पाणी आहे ना, त्याचा एक उत्कलन बिंदू असतो, त्याच्या अगोदर ते दुर्बलच असतं. तू पाण्यात बोट घालू शकते, पण ते उकळू लागलं की मग बोट नाही घालू शकत. भूकंप एकदाच होतो बँकॉकमध्ये आणि आता म्यानमारमध्ये झाला. तसं लोकांच्या रागाची उकळी आहे ना, ती फ्रेंच रेव्होल्युशन सारखी ती ठपकन फुटली ना, तो एकच क्षण येणार. त्याच्या अगोदर रोज नसतं ते होत. त्यामुळे लोकांना सवय झाली असं एक विधान करणं, आपण तू आणि मी, हे बरोबर मला वाटत नाही. याचं कारण लोकांना सवय झालेली नाहीये. लोक असह्य झाल्यावर देतील बघ, आणि तेव्हा ते घेणं अशक्य आहे. बरोबर. असा काही बदल झाला तर चांगलीच गोष्ट आहे. पण राजू, महाराष्ट्रामध्ये सगळंच काही खूपच वाईट चाललेलं आहे, सगळी बजबजपुरी आहे, असंच आहे का? तुम्हाला काही चांगल्या बाजू दिसत आहेत का यामध्ये सुद्धा? मला माहित असलेल्या आहेत, पण त्या इतक्या छोट्या, म्हणजे जसं की मी खूप ठिकाणी फिरत असतो ना, तर मला अशी तरुण मुलं, हुशार माणसं आणि माझे वेगवेगळ्या सेक्शन मधली अनसंग अनऑनर्ड माणसं भेटतात की जी मनापासून काम करतात. जसं की सोलापूरला सरफराज अहमद काम करतोय. म्हणजे त्यांना काँग्रेस काही देणार नाहीये. ते काँग्रेसचा काही संबंधच नाही. ते आत गेले तर काँग्रेस बघणार पण नाही. उमर खालीदकडे कुठे बघते? काँग्रेसला काय पडलेली नाहीये. काँग्रेस एक स्वतः आत्महत्या करणारी संघटना आहे, ती वेगळंच आहे म्हणजे प्रकरण. पण मुद्दा असा आहे की विरोधी पक्षातला कोणी, म्हणजे मग ते शिवसेना असो, राष्ट्रवादी तर धरूच नको, पण या सगळ्या संघटनांच्या पलीकडे जाऊन अशी मुलं, माणसं मला माहिती आहेत, स्त्रिया, एक बाई आहे जे दिव्यांगावरच काम करतात, एक काही लोक की जे याच्यावर काम करतात, निसर्गावर काम करतात. तुला तर माहितीच आहे निसर्गावर. तुला माहिती आहे की आरेतलं एक झाड तोडलं तर जवळपास आपला हात तोडल्यासारखे दुखावलेले असतात. ही माणसं पाहताना मला असं वाटतं की माझी लोकांना, अनेकांना वाटतं माझी ऊर्जा मी कुठून मिळवतो. तर मी जेव्हा मी एक तर पुस्तकं वाचतो तेव्हा, आणि दुसरी मी फिरतो ना, तेव्हा अशा माणसांबरोबर मी तासन तास बसतो. ती गोष्ट मला ऊर्जा देते, आणि अशी ऊर्जा महाराष्ट्रात विखुरलेली आहे पण प्रचंड आहे.
त्याला एक करण्याचा माझा काही मानस नाही समाजवादी हम्म. लोकांसारखा, हम्म. बरं का, आपण हम्म. सगळ्यांनी मिळून आता या संकटाचा सामना केला पाहिजे वगैरे असं बरोबर. काहीही नाही. हा. त्यांना त्यांचं काम करू दे, हम्म. कळलं, निदान ते काम तरी नीट करतात. त्यांना एकत्र आणून माती करण्यापेक्षा त्यांना म्हणजे जनता पार्टी त्यांच्या केली त्यांच्या तेवढी मार्गाने. पुरी आहे. आता बस झालं. हम्म. तर त्यांना त्यांच्याकडे ती कामं जी आहेत, म्हणजे कोणी कासवं वाचवत असेल ते सुद्धा मोठं काम आहे. हम्म. बरं, आता अनंत अंबानी दुप्पट वेगाने चिकन घेतो, म्हणजे दुप्पट किमतीने चिकन घेतो आणि ते रस्त्यावर सोडतो आणि जिओ मध्ये चिकन मिळतं, तसं नाही करत ते. वंतारा. हम्म. हा, तसं वंतारा तर वेगळंच आहे, म्हणजे त्याच्यावर तर आपण बोलू शकतो, पण आता त्याच्यावर बोललो तर अख्खा एपिसोड नाही जाणार, मी नको सांगतो तुला. नको. हा. हा, तर ते कापून टाक वंतारा हे नाव. हम्म. तर तारा म्हणा फक्त, हम्म. म्हणजे लोकांना कळेल त्याच्यानंतर वंतारा असं. तर मी ह्या देश अतिशय हुकुमशाही पद्धतीने चाललेला आहे. ती हुकुमशाही फक्त राज्यकर्त्यांची नाही, 2 उद्योगपतींची पण आहे. हम्म. आणि त्या परिस्थितीमध्ये लोक चांगलं करू पाहत आहेत, त्या प्रत्येक माणसाचा मी ऋणी आहे. हम्म. मग ते खरंय. हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ज्यू असो, पारसी असो, कोणी असो. बरोबर. ही अशी स्त्री पुरुष खूप आहे. हम्म. आपल्याला असा समाज घडवायचा आहे हम्म. ज्या समाजात प्रेमाला प्रतिष्ठा मिळेल आणि हिंसेला मिळणार नाही. हम्म. आज आपल्याकडे असा समाज आहे की हिंसेला प्रतिष्ठा आहे पण प्रेमाला नाही. हम्म. हे 2 माणसं प्रेम करत बसली तर बजरंग दलाचे लोक येऊन त्यांना लाथा मारून उठवतात, पण 2 माणसं खून पाडत असतील तर अजून 2 लोक येऊन त्यांना मारतात. हम्म. म्हणजे आपण किती विकृत झालेलो आहोत याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे प्रेमाला प्रतिष्ठा असलेला समाज निर्माण करण्याकरता खूप मेहनत लागते. हम्म. म्हणून म्हटलं मी तुला सृजन दाखव मला आरएसएसचं. एक सृजन नाहीये, हम्म. विध्वंस करणं सोपं आहे, निर्माण करणं कठीण. आता ताजमहाल बांधायला खूप कठीण आहे, पाडणं काय, हे लोक जाऊन रेडे आहेत, पाडतील पण, म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही त्यांना. हम्म. तर मुद्दा असा आहे की गंगा नदी स्वच्छ करणं खूप कठीण आहे, घाण बरोबर. करणं अगदी सोपं आहे. बरोबर. त्यामुळे अशा प्रकारचे छोटे छोटे जे काम करतात लोक, ती अगदी मुलांपासून, यंग मुलांपासून, मला मेल दाखवतो, मेल बॉक्स तू बघ माझा, हम्म. त्याच्यात तुला दिसेल की ती सगळी माणसं जी आहेत, जी बोलतात हम्म. वगैरे, हम्म. त्यांच्याकडनं प्रचंड ऊर्जा मिळते. तर महाराष्ट्रात जर चांगलं काही असेल तर हे म्हणजे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात, हो, हो. आरोग्याच्या, आणि नाही, ते शेतीच्या मला क्षेत्रात. कन्सर्न, म्हणजे ते कन्सर्न असतात. तुला मी सांगतो की म्हणजे हे बोलू नये, पण मी आजारी पडलो तर माझ्यासाठी दुआ मागायला नमाज पडला जातो की असं खूप होतं बरं का. कारण ते रिलेट करतात. त्यांना असं वाटतं की आपण जे बोलू शकत नाही ते हा बोलतो. आपलं बरोबर. क्षेत्र भले वेगळं असेल, पण आपल्याला हे क्षेत्र जर विस्तारत न्यायचं असेल, म्हणजे जसं की निसर्गाचं रक्षण करायचं असेल तर सरकार बदलायला लागेल, अंबानी अडाणीला लगाम घालावा लागेल, हे सगळं करायला लागेल, हे सगळं करत राहायला लागेल. तर ते करण्यासाठी कोणतरी लढत असेल तर ते कन्सर्न राहतात, ते कनेक्ट होत राहतात. ऊर्जेचे पुंजके जे आहेत ते एकत्र होतात, पण त्यांना एका छत्राखाली एकत्र करू ही जी भावना कोणाच्या बरोबर. मनात असेल तर काढून टाकावी. बरोबर. म्हणून मी त्यांची नावं नाही घेते, बरोबर. कारण लगेच काम सुरू करतात समाजवादी अशा प्रकारचं. अजून एक शेवटचा प्रश्न राजू, की लोकांचं जे रोजचं जगणं आहे आणि तुम्ही जे म्हणताय की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम चाललंय, लोक त्यांच्या त्यांच्या मार्गाने जगतायत, ते एका बाजूला, आणि राजकारण आणि हे सगळं सरकारचं प्रशासन एका बाजूला, अशी स्थिती आहे का? अशी स्थिती आहे, आणि राजकारण आणि पैसा, अर्थकारण यांचं वजन जास्ती राहणारच जगात कुठे राहतो. म्हणजे ग्रेटा थनबर्गला जे करते काम, ते काम, आणि दुसरीकडे अमेरिकन म्हणजे सिनेट आणि अमेरिकन अध्यक्ष आणि शासन प्रणाली हे जे करतात त्याच्यामध्ये अंतर तर असणारच ना. म्हणजे मॅग्नेट म्हणजे हेच वेगळं आहे, वजन आणि वस्तुमानच वेगळं आहे. बरोबर. पण ते प्रसिद्ध वाक्यच आहे ना यार, सूर्य नाहीये म्हणून दिव्याने थोडी पेटवायचं, थांबायचं. बरोबर. बरोबर ना. म्हणून आपण पण आपलं बोलत राहिलं पाहिजे, हाच त्यातला बोध आहे खरा. खरंय, तुम्ही बोलत राहता, बरेच जण तुमच्यावर टीका करतात, ट्रोल करतात, वेगवेगळे आरोप करतात, पण तरी सुद्धा तुम्ही बोलत राहता, आणि ह्यालाच खरं तर जिवंत लोकशाही आणि जगणं. आरती आपल्यावर ऋण पण आहे ना. म्हणजे अण्णा पानसरे असतील, किंवा नरेंद्र दाभोळकर असतील, किंवा महात्मा गांधी असतील, किंवा इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, नंतर गौरी लंकेश असतील, कलबुर्गी असतील, ह्यांच्या सगळ्यांच्या हत्या ज्या झाल्या त्या काहीतरी केल्यामुळे आणि बोलल्यामुळे चांगलं झाल्या आहेत. त्यांचं ऋण आपल्यावर आहे, त्यामुळे आपण बोलत राहायला पाहिजे, आपल्याला कोणतरी मारत नाही तोपर्यंत. बापरे. पण म्हणजे तुम्ही नरेंद्र दाभोलकरांचं उदाहरण देताय, हे अगदी अलीकडची नावं आहेत. तुला कायम आढळतील. म्हणजे म्हणून त्या नेहरूंचं एक प्रसिद्ध पत्र आहे, त्याचं पहिलं वाक्य मी अनेक लोकांना सांगितलं, बरं, की त्यांनी असं गांधीजींच्या हत्येनंतर पत्र जे लिहिलं त्याच्यात पहिलं वाक्य असं आहे की ही एका कटाची अखेर आहे की कटाची सुरुवात. तर ती कटाची सुरुवात होती. दाभोळकरांची हत्या ही त्यातला एक मधला भाग आहे, कट अजून चालूच आहे.
पण इतकी युनिक चळवळ जी जगभरामध्येच कुठे नाही, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालवणारे नरेंद्र दाभोलकर, तुम्ही आता गोविंद पानसरेंचं नाव घेतलं, त्याच्याबरोबर अनेक समाज सुधारक सुद्धा त्यांच्या परीनं काम करतायत आणि म्हणूनच महाराष्ट्र पुढे जाईल असं वाटतं. राजू, बोलण्यासारखं खूप आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटेल की आपण खूप नकारात्मक बोलतोय का, पण जे वास्तव आहे ते स्वीकारणं सुद्धा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे आता त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे? राजू परुळेकर यांची जी मतं आहेत त्याच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण आणखीही मुलाखती घेऊन तुमच्यापर्यंत येतच राहणार आहोत. धन्यवाद राजू. धन्यवाद.